नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे LLB 3 इयर CETचा फॉर्म हा कसा भरावा. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहे रजिस्ट्रेशन कसं करावं, ईमेल व्हेरिफिकेशन कसं करावं, प्रोफाईल कशी भरायची, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर कसा तयार करायचा, एज्युकेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे फोटो कसे अपलोड करायचे आणि पेमेंट कसं करायचं, त्याच्यानंतर फॉर्मची प्रिंट कशी काढायची, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहा. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्ही CETची एक्झाम देऊन पूर्णपणे तुम्हाला CETबद्दल ज्ञान हवे असेल तर त्याच्यासोबत आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये अनुभवायला भेटणार आहेत. जसं की तुमची हॉल तिकीट कधी येणार, तुमचा स्कोर कार्ड कधी लागणार, तुमचं कॅप राऊंडचे फिलिंग कधी असणार आहेत, म्हणजे महत्त्वाच्या तारखा तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहेत. तसेच इम्पॉर्टन्स बुक्स वगैरे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही शेअर करत असतो. तसेच तुमचे कॅप राऊंड झाल्यानंतर तुमचं ॲडमिशन फॉर्म कधी सुटणार आहेत, या महत्त्वाच्या तारखा तुम्हाला त्याच्यामध्ये समजतील. तर जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते लिंकवर तुम्ही क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपल्याला CETच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण या CETच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी खाली पाहू शकता 2 नंबरचा ऑप्शन आहे CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26. या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली CETची रजिस्ट्रेशन करायची विंडो या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन न्यू युजर नावाचे एक बटन आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता 1 नंबरला आहे फर्स्ट नेम अँड मिडल नेम. ज्या पद्धतीत तुमचं 10वीचं आणि 12वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीनं नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे, आपलं पहिले नाव आणि मिडल नेम. त्याच्यानंतर 2 नंबरच्या कॉलममध्ये आपलं आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली ईमेलमध्ये ईमेल ID टाकून घ्या तुमचा. त्याच्यानंतर या ठिकाणी स्ट्रॉंग पासवर्ड एखादा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सेम कन्फर्म पासवर्ड टाकून घ्या, वरती जो टाकला तो. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाका. या पद्धतीने मी कशी सिलेक्ट करतो या पद्धतीने बघून घ्या तुम्ही. जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन हे बटन ओपन होईल. सर्व माहिती टाकल्यानंतर त्या रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करा. ही सर्व माहिती टाकून घेऊन तुम्हाला या पुढे मी कंटिन्यू करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता सर्व डिटेल्स टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनवर आपण क्लिक करू. रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या ईमेल IDवर एक OTP जातो. तो OTP आपल्याला या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. आपला ईमेल ID ओपन करा. या ठिकाणी मी तुम्हाला कॅमेरा ओपन करून सर्व डिटेल्स दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला एक मेसेज आलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता मोबाईलवरती एक MHCET नावाचा एक मेसेज आलेला आहे. तर तो मेसेज आता या ठिकाणी आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मेसेज ओपन करून घेतला आहे आपण. तर या ठिकाणी जरा स्क्रोल करून खाली खाली यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता व्हेरीफाय ईमेल IDचं एक बटन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला फक्त क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तर या ठिकाणी पाहू शकता कन्फर्म व्हॅलिड ईमेल ID ॲड्रेस हे झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला फक्त एकदा क्लिक हिअर टू प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता युअर ईमेल ॲड्रेस हॅज बीन व्हेरीफाय म्हणून आलेलं आहे. तर हे पद्धत झाली. तर त्याच्यानंतर आपण आपल्या पोर्टलवरती परत वापस यायचं आहे. पोर्टलवरती आल्यानंतर खाली पाहू शकता वन्स हिअर ईमेल इट्स व्हेरीफाय प्लीज क्लिक हिअर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या ईमेल ID टाका. जो तुम्ही पासवर्ड सिलेक्ट केला आहे तो या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्या व्यवस्थित. पासवर्ड टाकून झाल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करून आपण या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एंटर केले अशी एक इंटरफेस ओपन होईल. युजर इन्फो नावाची पर्सनल डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्या पहिल्या कॉलममध्ये. त्याच्या पुढं आपल्याला वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्या खाली आईचं नाव, त्याच्या खाली नंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमचं रिलिजन काय आहे ते रिलिजन या ठिकाणी टाकून घ्या. हिंदू रिलिजन, मुस्लिम काय असेल ते तुमचं टाकून घ्या. त्याच्यानंतर रिजनमध्ये या ठिकाणी तुमचं खेडेगाव आहे का शहर भाग आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं. जर खेडे असेल तर रुरल टाका, जर तुम्ही शहरात राहत असेल तर अर्बन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मदर टंग या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तुमची कोणती मदर टंग आहे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. शक्यतो बऱ्यापैकी जणांची मराठी असणार आहे, त्यामुळे मराठी टाकून घ्या. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन हे ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲन्युअल इन्कम टाकून घ्यायचं आहे. वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं तर या ठिकाणी ते सिलेक्ट करून ते टाकून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्ही मॅरिड आहात का, तर या ठिकाणी विचारेल मॅरिटल स्टेटस. तर या ठिकाणी जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड करा, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. लाईन 1मध्ये ॲड्रेस तुमच्या या ठिकाणी गावाचं नाव, लाईन 2मध्ये तुम्ही ज्या गावात राहता तिथले एखादं लँडमार्क, रोड या पद्धतीने टाकून घ्या. त्याच्यानंतर स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, त्याच्याखाली तालुका आहे, तालुका सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर ते विलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ज्या गावात तुम्ही राहता ते. त्याच्यानंतर त्या गावाचं खाली पिनकोड टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकून झाल्यानंतर त्याच्या खाली मोबाईल नंबर आहे. तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या कॉलममध्ये टाकून घ्यायचा आहे. सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर खाली आहे बघा ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स. जर तुमचा परमनंट आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेमच असेल तर पुढे दिलेलं जे कॉलम आहे, चिन्ह आहे, त्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचे दोन्ही पण ॲड्रेस सेम होऊन जातील. ते झाल्यानंतर खाली अदर डिटेल्स विचारेल. पहिल्यांदा अदर डिटेल्समध्ये विचारेल तुम्ही महाराष्ट्र स्टेट डोमासल आहात का, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का. असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्या पुढेच विचारेल तुम्ही डिसेबिलिटीमध्ये आहात का. असेल तर यस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. त्याच्यानंतर सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा, याच्यामध्ये विचारेल आपल्याला पहिल्यांदा तुमचं 10वीचं पासिंग इयर काय, तुमची 10वी हे कोणत्या वर्षी हे पासआउट झाला तुम्ही ते विचारेल. तर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही 10वी कधी पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीला किती टक्के पडले ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10वीला तुमचा कोणता बोर्ड होता ते बोर्ड टाकून घ्या. जर महाराष्ट्राचे बऱ्यापैकी महाराष्ट्र स्टेट बोर्डच येणार आहे. जर कोण CBSE वगैरे बोर्ड असेल तर या ठिकाणी ते सर्च करून घ्या किंवा खाली लिस्टमध्ये शोधा, तुम्हाला ते सापडेल. त्याच्यानंतर तुमची 10वी हे कोणत्या जिल्ह्यात राज्यातून झाली तर ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर बऱ्यापैकी जणांची महाराष्ट्रामधून झाले असणार तर महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या या ठिकाणी. काय कोणाची अदर स्टेटमधून झाले असेल तर अदर करून घ्या. हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर लास्टला या ठिकाणी महत्त्वाचं आहे, लक्ष द्या. या ठिकाणी या खाली विचारेल तुमची 12वी कधी झाली आहे. या ठिकाणी माझी 12वी ऑलरेडी झालेली आहे तर मी या ठिकाणी नो करून घेतो आणि 12वीचे डिटेल्स टाकतो. तुमचं 12वीचं पासिंग इयर या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर 12वीला कोणतं बोर्ड होतं, 12वीला तुम्हाला किती मार्क्स पडले, किती ऑप्टेन किती, टोटल मार्क्स किती पडले या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी खाली पर्सेंटेज ॲटोमॅटिक येईल तुम्ही वरती मार्क्स टाकल्यानंतर. हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर सेव्ह चेंज या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी सर्व डिटेल्स टाकून घेतो आणि सेव्ह चेंज या बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या, सर्व डिटेल्स टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह चेंज या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी डिटेल्स सर्व सेव्ह झालेले आहेत, वरती मेसेज आलेला आहे. तर या ठिकाणी आपली प्रोफाईल या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तर या ठिकाणी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे CET रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला LLB 3 इयरचा फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी आपण LLB 3 या ठिकाणी ओपन करून त्याच्यामध्ये फॉर्म भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी LLB 3 इयर कुठे दिसते ते शोधायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी हायर एज्युकेशनमध्ये LLB 3 इयरचा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही आपल्याला माहिती दिसेल, ती माहिती व्यवस्थित वाचा. याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे. आपल्याला फी किती आहे, फी किती, कोणत्या कास्टला किती फी आहे, ओपनला किती फी आहे वगैरे, ते तुमची एक्झाम कशी राहणार आहे, कम्प्युटर बेस असणार आहेत का नाही, यापैकी सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या माहिती व्यवस्थित वाचा आणि या ठिकाणी भरून घ्या. या ठिकाणी पाहू शकता 5 नंबर आणि 6 नंबरमध्ये आपल्याला सांगितले आहे किती फी आहे वगैरे ते. त्या ठिकाणी तुमच्या कास्टनुसार तुमची फी या ठिकाणी पाहून घ्या. त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करून आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आपण प्रोफाईल भरताना जी डिटेल्स भरली त्या डिटेल्स या ठिकाणी सर्व दिसतील आपल्याला. एकदा चेक करून घ्यायचे सर्व डिटेल्स बरोबर आहेत का नाहीत. जर सर्व डिटेल्स बरोबर असेल तर या ठिकाणी दिलेला हा कॅप्चा या ठिकाणी टाकून सेव्ह प्रोसीड करून घ्यायचा आहे. जर कोणती डिटेल्स चुकली असेल तर मी तुम्हाला ते पुढे सांगतो की ते चेंज कशी करायची ती डिटेल्स. या ठिकाणी आपण कॅप्चा टाकून पुढे जाऊ. या ठिकाणी त्यानं सेव्ह प्रोसीड करू. या ठिकाणी आपला ID चुकला आहे तर परत एकदा टाकू ID. त्यानंतर सेव्ह प्रोसीड करू. तर या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी OTP टाकून घेतलेला आहे. ते या ठिकाणी व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घेऊ आपण. तर या ठिकाणी पाहू शकता LLB 3 इयरचा आपलं ॲप्लिकेशन ID तयार झालेला आहे. तो या ठिकाणी आपल्याला मेसेजला पण येईल हा नंबर. त्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर खाली खाली यायचं आहे 2 नंबर स्टेपपासून आपल्याला वाक्याची माहिती भरून घ्यायची आहे. स्टेप 2वर इनकम्प्लीट आहे त्याच्यावर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली कॅटेगरी टाकायची आहे. कास्ट कुठली आहे ती कास्ट टाकून घ्या. कास्ट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर त्या कास्टमध्ये आपली जात कोणती आहे ती जातीचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जातीचं नाव सिलेक्ट करून झाल्यानंतर या ठिकाणी विचारेल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर अवेलेबल आहे म्हणून करायचं आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्हाला कास्टमधून फॉर्म भरता येणार नाही, तुम्हाला ओपनमधून करावं लागेल. तर कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कास्टवाल्यांसाठी. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकून घ्या तुमचा, जो कोणता तुमचा नंबर आहे कास्ट सर्टिफिकेटचा तो नंबर टाकून घ्या या ठिकाणी. त्याच्यानंतर खाली विचारेल कास्ट व्हॅलिडिटी आहे का, जर असेल तर अवेलेबल करा, जर तुमच्याकडे नसेल तर नॉट अप्लाय केलं तरी चालते. तर त्याच पद्धतीने नॉन क्रिमिनल पण विचारेल, जर असेल तर अवेलेबल करा, नसेल तर नॉट अप्लाय केले तरी चालतं. कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल हे आपल्याला ॲडमिशनच्या टायमाला लागणार आहे, तर ते तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी आत्ता अप्लाय करू शकता. ते अप्लाय कसं करायचं यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. तसंच नॉन क्रिमिनल आहे जे ते तुम्ही एप्रिल महिन्यानंतर काढून घ्या. जर त्याच्या आधी काढलं तर ते एक्सपायर एका महिन्यात होईल, तर तुम्ही एप्रिलनंतर तुम्ही नॉन क्रिमिनल काढून घ्या. त्याच्यानंतर खालचे डिटेल्स बघा, तुम्ही ऑर्फन वगैरे आहे का विचाराल, त्यांना नो करा. तुम्ही हा फॉर्म ग्रॅज्युएशनवर भरणार आहे का पोस्ट ग्रॅज्युएशनवर ते विचारेल, तर ग्रॅज्युएशनवर भरणार तर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा. तर त्याच्यानंतर हे विचारेल तुमची 10वी-12वी प्री युनिव्हर्सिटी हे 1975च्या आधी झाली होती का नंतर झाली होती, तर नंतर झाली, तर या ठिकाणी नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 10वी-12वीचे डिटेल्स टाकून झालेले आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाकायचे आहेत, तर वरती ग्रॅज्युएशन दिसेल, ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर ग्रॅज्युएशन कुठून झालं, कशातून, कोणत्या डिग्रीतून झालं, तर ते डिग्री या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. युनिव्हर्सिटी या ठिकाणी कोणत्या राज्यातून झाली राज्य सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पास आहे का ॲपिरिंग आहे आता विचारेल, म्हणजे ॲपिरिंग म्हणजे तुम्ही आत्ता जर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असेल तर ॲपिरिंग करा, जर पास झाला असेल तर पास म्हणून करा. त्यानंतर तुम्हाला किती टक्के पडलेत, किती मार्क्स पडलेत ते टाका. 1800 पैकी किती मार्क्स पडलेत ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुमच्या मार्कशीटवर बघा, जर तुम्ही पास असेल तर त्या पद्धतीने तुमचे मार्क्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. 60च्या पुढे टक्के असेल तर तुम्ही फर्स्ट डिव्हिजन सिलेक्ट करा, आणि 50च्या पुढे 50 किंवा 60च्या आत असेल तर सेकंड डिव्हिजन, किंवा त्याच्या आत 45च्या आत असेल तर 45च्या आत असेल तर थर्ड डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचं. पासिंग मंथ आणि पासिंग इयर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. जे तुमच्या मार्कशीटवर आहे ते बघून तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकता. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. तुम्हाला कोणते एक्झाम सेंटर जवळ पडेल ते तुमच्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या. माझ्या पद्धतीने जे मला जवळ पडतं ते मी या ठिकाणी टाकून घेतो आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सही अपलोड करायचं आहे. तर हे कसं अपलोड करायचं या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये फक्त फोटो आणि सही हे असले पाहिजे, ऑलरेडी स्कॅन केलेले किंवा फोटोज असले पाहिजेत. ते तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायचं आहे फक्त पहिल्यांदा. हे काही माहिती सांगतील त्या पद्धतीने तुमची साईज वगैरे सांगेल आहे, तर ते तुमच्याकडे साईज मॅनेज नसेल तरी चालेल. या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये फक्त फोटो असला पाहिजे 5 MBच्या आत. या ठिकाणी ओपन, कॅमेरा, रोलर, रोटेट, क्रॉप, अपलोड हे ऑप्शन दिसतील. याच्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर आपण फाईल मॅनेजर किंवा गॅलरीमध्ये येऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो तुमच्या गॅलरीमध्ये कुठे आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. फोटो सिलेक्ट करून झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी दिसतो फोटो. त्याच्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण या ठिकाणी घ्यायचे आहे. ओपन बटनावर क्लिक करून घ्या. सिग्नेचर या ठिकाणी तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये शोधा किंवा कम्प्युटरमध्ये शोधा, जिथे असेल तिथे. असं शोधायला लागाय नकोसाठी पहिल्यांदाच आपण एका फोल्डरमध्ये हे सिलेक्ट करून ठेवा. जास्त माहितीसाठी जर तुम्हाला कळलं नसेल हे फोटो सिग्नेचर मी कसे अपलोड केले, तर त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो. CET फॉर्ममध्ये फोटो, सिग्नेचर आणि डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे त्या लिंकवर जावा तुम्ही. तिथं सविस्तर 4 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल फोटो सिग्नेचर डॉक्युमेंट्स कसे अपलोड करावं. या ठिकाणी फोटो सिग्नेचर झालेले. याच्या ठिकाणी आता हे जे डॉक्युमेंट दिसतात, पॅन कार्ड, आधार कार्ड,
ड्रायव्हिंग लायसन, वोटर आय डी, बँक पासबुक ह्यापैकी कोणतं तर एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आपल्याकडं आता पॅन कार्ड, आधार कार्ड अवेलेबल आहे. तर या ठिकाणी आता आपण आधार कार्ड अपलोड करणार आहे. तर यासाठी अपलोड या बटनावर क्लिक करू. मग ओपन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ओपन फाईल्स. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं आधार कार्ड शोधून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आधार कार्ड आहे ते आधार कार्ड या ठिकाणी शोधून घेऊ. तर या ठिकाणी आपण आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता व्ह्यू या बटनामध्ये आधार कार्ड दिसतं. हे या पद्धतीने हे डॉक्युमेंट्स अपलोड करून झालेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. जरा या ठिकाणी वेळ लागेल सर्व डेटा सेव्ह व्हायला. तर या ठिकाणी सेव्ह झालेला आहे डेटा. तर या ठिकाणी आपण आतापर्यंत जो फॉर्म भरला तो या ठिकाणी शो होईल. तर या ठिकाणी पाहून घ्या सर्व डिटेल्स बरोबर आहेत का नाहीत. तर सर्व डिटेल्स बरोबर आहेत. त्याच्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा. मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार होतो, जर या ठिकाणी डिटेल जर चुकले असतील तर तो फॉर्म करेक्शन कसा करायचा. तर या ठिकाणी इथपर्यंत जर आपण आलो तर या ठिकाणी तुम्ही थांबा. मी तुम्हाला याच्यानंतर पुढची प्रोसेस दाखवतो की फॉर्म कसा एडिट करायचा जर चुकला असेल तर. ते या ठिकाणी आता मी पुढची प्रोसेस दाखवतो. त्याच्यानंतर ती एडिट कसं करायचं ते या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर इथपर्यंत बरोबर आल्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. येस बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 800 रुपये पेमेंट दाखवतं कास्टला. ओपनवाल्याने इथं 1000 रुपये पेमेंट दाखवेल. त्याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करून झाल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिसतात. UPI कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट. या ठिकाणी आपल्याला UPI ऑप्शनवर QR कोडवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी 801 रुपये पेमेंट दाखवेल. तर कंटिन्यू पे बटनावर क्लिक करून घ्या. या ठिकाणी QR कोड ओपन होईल. तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनमधून हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट झाल्या या ठिकाणी पेज रिलोड व्हायला चालू होईल. या ठिकाणी तुम्हाला बॅकचं बटन किंवा रिफ्रेश बटन दाबायचं नाही आहे. या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल झाल्या ॲटोमॅटिक तुमचं प्रिंटचं ऑप्शन या ठिकाणी ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्याची प्रिंटआउट आपल्याला काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी फॉर्म हा या ठिकाणी आपला कंप्लीट होतो. तर फॉर्म कसा एडिट करायचा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम आपल्याला या पेजवरती यायचं आहे. या पेजवर आलो तर या ठिकाणी प्रोफाईल दिसतं. या प्रोफाईल बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी कोणती डिटेल्स चुकली आहे ती डिटेल्स या ठिकाणी आपल्याला चेंजेस करून घ्यायचे आहे. या ठिकाणी लक्षात द्या, जर तुमच्या नावामध्ये किंवा तुमच्या जन्मतारखेमध्ये जर कोणता बदल असेल तर तो या ठिकाणी दुरुस्त होत नाही. तर तो बदल जर करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. नवीन मोबाईल नंबर, नवीन ईमेल ID वरून तुम्हाला या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. बाकीची कोणती जर दुरुस्त करायची असेल तर ते या ठिकाणी करू शकता. ॲड्रेस वगैरे, तुमचं क्वालिफिकेशन, 10वी 12वीचं क्वालिफिकेशन, मार्क्स चुकले असतील, टक्के चुकले असतील टाकायला, तर ते बाकीचे करेक्शन या ठिकाणी करून सेव्ह अँड चेंज ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन CET फॉर्मवर जाऊन या ठिकाणी आपलं LLB सिलेक्ट करून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा ते फॉर्म भरायला सुरुवात करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेव्ह टू प्रोसीड करून पुन्हा एकदा फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. म्हणजे जे आपले फॉर्म आपण करेक्शन केला तो या ठिकाणी दुरुस्त होईल. या पद्धतीने हा CETचा फॉर्म भरायचा आहे. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या CET देणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जर काही माहीत नसेल, जर काही कोणती अडचण असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपला CETचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.